एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जिल्ह्यात पाणी टंचाईची जी भीषण तीव्रता आहे ती जाणवायला सुरुवात झालेली आहे। नाशिक जिल्ह्यातील जवळपास 15 तालुक्यांपैकी 7 तालुक्यांमध्ये आता टँकरद्वारे पाणी पुरवठा जो आहे तो सुरू झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाड्यावास्ते गावं जे असतील या ठिकाणी जवळपास 226हून अधिक टँकरनं पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती जी आहे ती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। आपण सध्या नाशिकच्या गंगापूर धरण परिसरात आहोत आणि या गंगापूर धरणात जर आपण बघितलं तर 47% पाणी साठा जो आहे तो आता शिल्लक आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा हा पाणी साठा जो आहे तो जवळपास 10 ते 15% कमी आहे। यंदा अल निनोच्या संकटामुळे देखील यंदा एक महिना पाऊस जो आहे तो उशिरा झाला आणि त्यामुळे नाशिककरांना यंदा पाणी टंचाईच्या भीषण संकटाला सामोरे जावं लागण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। अद्याप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात नाशिकच्या गंगापूर धरणात 47% पाणी साठा असल्यानं ऑगस्टपर्यंत हे पाणी पुरवण्याचं जे आव्हान आहे ते प्रशासनासमोर असणार आहे। त्यामुळे प्रशासन हे पाणी पुरवण्याचं कशा पद्धतीनं नियोजन करते हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।